पालकांना मी नेहमी सांगतो, की तुम्ही मुलगा 10वीची परीक्षा शेवटचा पेपर देऊन घरी येईपर्यंत त्याच्याशी करिअरबद्दल बोलू नका. तुम्ही जर का म्हटला ना, की हां, तुला आता मार्क चांगले मिळतात, तुझं मॅथ्स सायन्स चांगलं आहे, आपण तुला IITला टाकू बरं का, तू JEEची प्रिपरेशन कर. की पोराच्या हातामध्ये 10वीचं हिस्ट्रीचं पुस्तक. पण तो स्वप्न काय बघतो, की मला JEEला खूप चांगले मार्क मिळाले, मला IITला ॲडमिशन मिळाली, कुठेतरी US, ऑस्ट्रेलिया कुठेतरी गेलो, तिथं मला छान नोकरी मिळाली आणि हातात 10वीचं हिस्ट्रीचं पुस्तक. स्वप्न बघणं हे या मुलांचं वयच आहे 10वीच्या मुलांचं. वेळ खूप त्यांचा वाया जातो. त्यामुळे करिअरबद्दलची डिस्कशन नको आणि मुलांना, पालकांना वास्तवाची जाणीव, की आपल्या मुलाला 9वीला एवढे मार्क होते, आता एवढे मार्क त्याला साधारणपणे पडू शकतील. मग शेजारच्या मुलाला, आपल्या नंदेला, जावेच्या मुलाला एवढे मार्क मिळणार आहेत म्हणून त्याला एवढे मिळायला पाहिजेत. अशा गोष्टी जेव्हा मुलांच्या समोर बोलल्या जातात ना, तेव्हा ते त्यांच्यावरती प्रेशर निर्माण करतात. आपण म्हणतो ना, की एव्हरी इंडिव्हिज्युअल ह्युमन बिईंग इज डिफरंट असं आपण म्हणताना म्हणतो, पण मग मार्कांची वेळ आली की ते नाही आपण मानत. मग ती कंपॅरिझन होते. थोडक्यात कंपॅरिझननी स्ट्रेस जास्त निर्माण होतो. ती कंपॅरिझन कदाचित काही वेळा मुलांकडनं पण होते, पण माझा असा अनुभव आहे की मुलांपेक्षा पालकांकडनं जास्त होतं. त्या पालकांनी जर काही काळजी घेतली तर तो स्ट्रेस त्यांना येणार नाही परीक्षेच्या वेळेला.